बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाटकोपर येथील प्रचार रॅली संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता थोड्याच वेळात या ठिकाणी प्रचार रॅली सुरू होईल, त्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी ही आपण दृश्यात पाहतोय। मोठ्या संख्येने नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। घाटकोपर येथे ही प्रचार रॅली होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचार रॅलीसाठी मोठ्या संख्येने नागरिक हे रस्त्यावर उतरले। आपण पाहतो तर आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर जोडलेले। सर, आपण पाहतोय रस्त्या दुतर्फा मोठी गर्दी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी ही गर्दी जमली आहे। बिलकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातली प्रतिमा आणि क्रेज आपल्या समोर आहे। माझ्या मागे आत्ताच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून मुंबईतला प्रचार दौरा करणार आहेत त्या ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। छत्रपती शिवरायांची एक अत्यंत सुंदर मनमोहक सिंहासनाधिष्ठित अशी मूर्ती आपल्याला दिसतीये। ही काळ्या रंगातली मूर्ती आहे, त्याच्या मागे तुम्हाला झेंडूंच्या फुलांची आरास दिसतीये आणि या मूर्तीचं पूजन करून पंतप्रधानांचा दौरा सुरू होणं हे अत्यंत सूचक आहे। हे सगळं कधी होतंय ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। जगदीश, पंतप्रधानांच्या जिरे टोपाचा वाद आपल्या सगळ्यांना लक्षात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या याच दौऱ्याच्या निमित्तानं शिवरायांशी त्यांची झालेली तुलना ही सुद्धा आहे। इतकंच नाही तर ज्या भागामध्ये आता पंतप्रधान येत आहेत तो भाग सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हवा की तो काय आहे, कसा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे। मी मुंबईच्या आता उपनगरामध्ये आहे। हे घाटकोपर उपनगर हे मुंबईतलं पश्चिम भागातलं नाही पण पूर्व उपनगरांमधलं एक महत्वाचं असं उपनगर आहे ज्याला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलं एक महत्वाचं उपनगर समजलं जातं। याच्या पलीकडे जाऊन जो अर्थ आहे तो या संपूर्ण घटनास्थळाशी जोडला गेलेला आहे। घाटकोपरचा हा परिसर गुजराती बहुल आहे आणि केवळ तो गुजराती बहुल असणं हा मुद्दा नाहीये, तर या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या काळात दोन जे उमेदवार मैदानात उतरलेले आहेत ते उमेदवार हे गुजराती आणि मराठी अशा प्रकारे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात। भारतीय जनता पार्टीच्या कडून मिहीर कोटेचा हे उमेदवार आहेत, तर शी उबाठाच्या कडून संजय दीना पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या या परिसरामध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशा प्रकारचा मतभेद निर्माण करण्याचा एक प्रयत्न राजकारणाच्या माध्यमातून होताना दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये पोहोचतात, या मतदारसंघामध्ये ते छत्रपतींची पूजा अर्चा करून आपला प्रचार दौरा करतात, तेव्हा त्याचा एक अर्थ हा प्रचारातला असा असतो की या मतभेदावर भारतीय जनता पार्टीच्या कडून परिणामकारकरित्या सकारात्मक परिणाम घडवायचा आहे। म्हणजे मतभेद पुसले गेले पाहिजेत, मराठी गुजराती भेदाचा परिणाम मतदानावर होता कामा नये। मिहीर कोटेचा यांच्याच बरोबर केवळ मिहीर कोटेचांच्यासाठी नाही तर लगतचा मतदारसंघ आहे तो उज्ज्वल निकम यांचा आहे। उज्ज्वल निकम यांच्याच बरोबर आणखीन एक मतदार आपल्याला उत्तर मुंबईतले पियुष गोयल ठाऊक आहेत। प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन गुजराती उमेदवार आहेत, एक मराठी उमेदवार आहे। हे सगळं लक्षात घेऊन तो मतटक्का कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब होता कामा नये। मराठी गुजराती हा भेद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो अपयशी झाला पाहिजे, म्हणून हा मतदारसंघ निवडला गेलेला आहे। या मतदारसंघात जी दृश्य आता आपल्या समोर आहेत ती गर्दीची आहेत। मराठी, गुजराती, गैर मराठी, गैर गुजराती अशा प्रकारचे विविध मोदींचे चाहते म्हणा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। पण इतकंच नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते इथे आहेत असं नाही, त्याच्या जोडीला जी आत्ताच्या घडीला शिवसैनिकांची फळी एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे त्याचे कार्यकर्ते सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत। कारण
एकनाथ शिंदेचे सुद्धा 3 उमेदवार मुंबईमध्ये आहेत, राहुल शेवाळे, त्याचबरोबर यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर. या तिघांनाही मराठी गुजराती त्याचबरोबर हिंदू अहिंदू अशा प्रकारचे वादाचे चटके बसू नयेत म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा प्रचारात आणली गेलेली आहे. पण जगदीश, एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये रस्त्यावर फिरून प्रचार करतायत आणि ते जनतेशी थेट संवाद साधत आहेत. प्रचार सभांमधला जो जनसंवाद आहे त्यापेक्षा हा जनसंवाद अधिक परिणामकारक ठरतोय. या परिणामकारकतेच्या निमित्तानं मोदींना लोकांना पाहता येतं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण जर समजा या प्रचाराच्या ठिकाणचं वातावरण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की इथे एक उत्स्फूर्त भावना आहे. लोकांच्याकडून विविध प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी लोकांशी बोललो. तुमच्याकडे याच संदर्भानं जे घटनाक्रम आहे सगळा तोही नोंदवला गेला आहे. महिलांमध्ये पंतप्रधानांची किती मोठ्या प्रमाणात क्रेज आहे ते आपल्या समोर दिसतंय. काही क्षणातच, आता जगदीश तुम्ही दृश्यांवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन इथं होतंय आणि याच क्षणात आपल्याला थांबवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतायत. पोहोचतील पंतप्रधानांच्या ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथील प्रचार रॅलीमध्ये पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं मुंबईकर या ठिकाणी उपस्थित आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य नागरिक हे उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी जमलेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या प्रचार फेरीसाठी घाटकोपरमध्ये पोहोचलेत. थोड्याच वेळात ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानंतर ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. तर घाटकोपर येथील या प्रचार फेरीकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच मुंबईतील प्रचार फेरी आहे, रोड शो आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय. ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी वातावरण निर्मिती सुद्धा केली गेली आहे. फक्त भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरलाय. घाटकोपर येथील दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी हे सर्व नागरिक उपस्थित आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, थेट लाईव्ह दृश्य. घाटकोपर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत. प्रचार रॅली त्यांची थोड्याच वेळात सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतायत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच इतरही महत्वाचे नेते, महायुतीमधील इतरही महत्वाचे नेते उपस्थित आहेत. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, उमेदवार मिहिर कोटेचा सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाटकोपर येथील प्रचार फेरी आणि या प्रचार फेरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथे पोहोचलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या प्रचार फेरीला सुरुवात होती आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, इथले घाटकोपर ईशान्य मुंबईतील उमेदवार मिहिर कोटेचा सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथील प्रचार फेरीसाठी घाटकोपर येथे पोहोचलेत. त्यांनी आताच नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि त्यांची आता ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. हे थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. मोठ्या संख्येनं गर्दी नागरिकांची दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी नागरिकांनी केली आहे. केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर इतरही सर्वसामान्य नागरिक सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सर्व ती तयारी केली गेली आहे आणि मोठा उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार फेरीसाठी घाटकोपर येथे दाखल झालेत आणि पोहोचलेले आहेत आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. पुन्हा जाऊया, आपले जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर आपल्या सोबत जोडलेत. प्रसाद सर, आपण नुकतंच बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि थोड्याच वेळात ही प्रचार फेरी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी घाटकोपरमध्ये असतील तरी संपूर्ण मुंबईमध्ये
मोदीमय वातावरण झालंय. प्रसाद सर, आवाज पोहोचतोय? सरांकडे आपण जाऊच, मात्र ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेले, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला आता सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ही प्रचार फेरी सुरू झाली आहे. दुपारपासूनच रस्त्याच्या दुतर्फा, घाटकोपरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी आपण पाहतोय. नागरिकांची गर्दी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर इतरही सर्वसामान्य नागरिक, मुंबईकर हे जमलेले आहेत. त्यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण सध्या घाटकोपरमध्ये निर्माण झालंय. मोदीमय वातावरण निर्माण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला आता सुरुवात झाली आहे. आपली प्रतिनिधी सायली पाटील आपल्या सोबत जोडलेली आहे. सायली, आपण बघितलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झालेली आहे. घाटकोपरच का निवडला असेल, काय कारण आहे त्याचं? आपण पाहायला गेलो तर लोकसभा मतदानाचे 5 टप्पे होते आणि त्यातले 4 टप्पे आता पार पडलेले आहेत. परंतु या 5 टप्प्यांसाठी प्रचार सभांचा सुरू असलेला धडाका आपण पाहतोय आणि आता 5वा टप्पा उरला आहे आणि त्यासाठी मोदी हे घाटकोपरमध्ये प्रचार फेरीसाठी आलेले आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण पाहायला गेलं आपण तर घाटकोपर हा मध्यवर्ती मतदारसंघ आहे आणि तसं पाहायला गेलो तर पूर्व ईशान्य आणि माफ करा पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर. ठीक आहे सायली, मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतोय कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दृश्यात दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झालेली आहे. त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इथले घाटकोपर इथले उमेदवार, ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेच्या सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मुंबईतील रोड शो आहे, प्रचार फेरी आहे आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेत. दृश्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येनं महिला वर्ग आपल्याला दिसतोय. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या प्रचार फेरीसाठी दिसतोय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेला अभिवादन करतायत आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. मोठा उत्साह नागरिकांमध्ये आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी झाली. घाटकोपर येथे ही प्रचार फेरी सुरू झाली आहे आणि या प्रचार फेरीमध्ये विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झालेला आहे. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसतोय. दुपारपासूनच आपण ही दृश्य पाहतोय. दुपारपासूनच महिला वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालाय. नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी दुपारपासूनच भर उन्हात महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झालाय. ही दृश्य आपण पाहतोय. लाईव्ह दृश्य आहेत. थेट जय महाराष्ट्रावर आपण पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी दुपारपासूनच भर उन्हात मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. ही दृश्य आपण पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी दुपारपासून ही गर्दी झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचार फेरीसाठी सुरुवात झालेली आहे. 5व्या टप्प्यातील मतदान आणि या मतदानामध्ये मुंबईतील सर्वच मतदारसंघ येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रचार फेरी सुरू झाली आहे. घाटकोपर येथे ही प्रचार फेरी सुरू झाली असून मोठ्या संख्येनं प्रतिसाद या प्रचार फेरीला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुंबईतील पहिलीच प्रचार फेरी आहे. त्यामुळे त्यांची एक झलक बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत. यात केवळ भाजपाचेच कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा मोठ्या संख्येनं जमलाय आणि विशेष म्हणजे या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झालाय. दुपारपासूनचे आपण दृश्य पाहिले. आपल्या प्रतिनिधींनी या ठिकाणची काही दृश्य आपल्याला दाखवली होती. इथला आढावा घेतला होता आणि या आढाव्यामध्ये सुद्धा आपण बघितलं दुपारपासून भर उन्हात मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झाला होता आणि दृश्यात सुद्धा आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी, त्यांना जवळून बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत. तर घाटकोपर येथील ही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झाली आहे आणि केवळ यामुळे घाटकोपरमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये मोदीमय वातावरण झालंय। तर हे पाहतोय इमारतीच्या टेरेसवर सुद्धा नागरिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी जमलेले आहेत। तर रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे आता काही नागरिक घराच्या टेरेसवर इमारतीच्या टेरेसवर सुद्धा उभे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी त्यांना जवळून बघण्यासाठी ही मोठी गर्दी झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झालाय। कुणाल मोहिते आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कुणाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, मोठी गर्दी आहे, काय आहे तिथलं वातावरण? जगदीश, 5व्या टप्प्यातलं मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि याच 5व्या टप्प्यातल्या मतदानाचा शेवटचा प्रचाराचा टप्पा देखील येऊन ठेपलेला आहे आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 6च्या 6 जागा निवडून येण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। घाटकोपर हा मध्यवर्ती ठिकाण जे आहे ते मुंबईचं मोदींनी निवडलेलं आहे। या ठिकाणी रोड शो जो आहे तो मोदींचा असणार आहे आणि यासाठी दुपारपासूनच जे नागरिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। मोदींच्या नावाचे नारे जे आहेत ते दुतर्फा उभे असलेल्या लोकांकडून देण्यात येत आहेत आणि मोदींच्या या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत महायुतीचे, भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेचा, हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि एकंदरीतच सगळे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोबत असणार आहेत आणि नागरिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येक ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत, अबकी बार 400 पारच्या घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे एक मोदीमय वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। भगवं वातावरण या मुंबईमध्ये पसरलेलं पाहायला मिळत आहे आणि मोदींची एक झलक पाहण्यासाठी पुरुषच नव्हे तर महिलांची देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समारोपाच्या ठिकाणी म्हणजे पार्श्वनाथ चौकामध्ये येतील। घाटकोपरच्या पूर्वेकडे पश्चिमेकडून ते पूर्वेकडे येत आहेत आणि याच मोदींची एक झलक पाहण्यासाठी सर्वच नागरिक जे आहे ते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि मोदींची जी प्रचार यात्रा आहे ती आता सुरू झालेली आहे आणि मोदींना चांगला प्रतिसाद जो आहे तो रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांकडून मिळत आहे। त्यामुळे ही जी प्रचार फेरी आहे, ही जी प्रचार यात्रा आहे मोदींची, ही एक गेम चेंजिंग प्रचार यात्रा ठरू शकते मुंबईच्या या 6 जागांसाठी। कारण फक्त या ठिकाणी घाटकोपरचेच नागरिक नाहीयेत तर संपूर्ण मुंबईतून नागरिक जे आहेत ते मोदी यांना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मोदींनी सभांचा धडाका लावलेला पाहायला मिळाला। नाशिकमध्ये सभा झाली, त्यानंतर कल्याणमध्ये आणि आजचा हा रोड शो म्हणजेच महाराष्ट्रामधून 45 पारचा आकडा जो नारा दिलेला आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सातत्याने सभांचा धडाका लावताना पाहायला मिळतात आणि पंतप्रधानांचा वारंवार महाराष्ट्रावरती लक्ष हे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। कारण पंतप्रधानांनी आतापर्यंत अनेक सभा घेतल्या, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळ हा पंतप्रधानांनी दिलेला आहे। त्यामुळे इतर राज्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र हा महत्वाचा असलेला अधोरेखित झालेला आहे। मात्र कुणाला आपण दृश्यात पाहतोय मोठ्या संख्येनं महिला वर्ग या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेला आहे, महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसतेय। जगदीश, महिलांचा कल जो आहे तो मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे। मोदींबद्दलची क्रेज महिलांमध्ये आहे। मगाशी काही महिलांशी मी बातचीत केली, महिलांना विचारण्यात आलं की महागाई जी आहे ती महागाई वाढलेली आहे, मात्र महागाईची पहिली झळ ही महिलांना बसत असते, तर मोदींमुळे महागाई वाढली का अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी नाही असं सांगितलेलं आहे आणि मोदींना पाहण्यासाठी आम्ही या रस्त्यावरती आलेलो आहोत असं देखील महिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे पुरुषांपेक्षा जास्त संख्या ही महिलांची आणि लक्षणीय उपस्थिती महिलांनी जी आहे ती मोदींना पाहण्यासाठी केलेली आहे। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा जोडलेले आहेत। शुभम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, कशा प्रकारची दृश्य आहेत?
अगदी बरोबर जगदीशजी, बघायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत मुंबई या ठिकाणी आले आहेत. मुंबई घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो होत आहे. इथले जे महाविकास आघाडीचे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ हा रोड शो करण्यात आलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि घाटकोपरचे जे नागरिक आहेत ते हा रोड शो बघण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. आणि आपण बघू शकतो संध्याकाळची वेळ झालेली आहे, ऊन कुठेतरी कमी झालेलं आहे. आज खूप अधिक तापमान होतं मुंबईमध्ये आणि त्यानंतरच तापमान आता संध्याकाळच्या वेळेस कमी झालेलं आहे. पूर्ण भगवमय वातावरण झालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर जे आहेत एकदम आश्वासून जे आहेत घरातनं बाहेर निघालेले आहेत. नमो नमो वातावरण झालेलं आपल्याला पाहायला दिसून येत आहे. एकूणच बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शो मुळे एक खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो मुंबईच्या मतदारांवर आपल्याला दिसून येणार आहे. कारण की जे महायुतीचे सर्व उमेदवार आहेत ते सर्व निवडून आणायचे आहेत हे ठाण केलं होतं भारतीय जनता पक्षाने आणि सर्व महायुतीच्या पक्षांनी. आणि त्या अर्थानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो एक खूप गोल्डन चान्स झालेला आहे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी. सोबतच बघायला गेलं तर काही गुजराती याच्यात उमेदवार आहेत आणि त्यासाठी मराठी मतं आपल्याकडे कशी घ्यायची यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एक खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 45 पार आणि देशामध्ये 400 पार जाण्यासाठी जो आहे संपूर्णपणे जी आहे ताकद एनडीए सरकारकडनं आणि महायुती सरकारकडनं लावण्यात येताना दिसत आहे. आपण बघू शकतो घाटकोपर मध्ये जो आहे रोड शोला सुरुवात झालेली आहे. मागील 10 मिनिटांपासून नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत असंख्य भारतीय मुंबईकर आणि घाटकोपर नागरिक आलेले आहेत आणि सोबतच बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस सुद्धा तैनात झालेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तैनात झालेले आहेत. सोबत जी नॅशनल सिक्युरिटी आहे ती सुद्धा आलेली आहे. प्रत्येक 2 बिल्डिंगच्या नंतर प्रत्येक बिल्डिंगवर जी आहे नॅशनल सिक्युरिटी आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात येते आणि सोबतच देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी जो दर्जाचा सुरक्षा लागतो तो पूर्णतः घाटकोपरमध्ये झालेला आपल्याला दिसून येत आहे. पूर्णतः भगवमय वातावरण झालेलं आहे. चौकामध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. लोक जे आहेत वाट बघत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी. आणि काही ठिकाणी जे आहेत गुलाबांची फुलं सुद्धा आणलेली आहेत नागरिकांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जेव्हा जाईल रोड शो मधला ताफा जेव्हा जाईल त्यावेळेस गुलाबांची फुलं त्यांच्यावर टाकण्यात येणार आहे आणि सोबतच नारे सुद्धा देण्यात येणार आहेत. आपण मगाशी बातचीत केली सर्व मुंबईकरांसोबत तर ते प्रचंड खुश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो पहिल्यांदा महाराष्ट्रात होत आहे, मुंबईमध्ये होत आहेत. त्या कारणाने मुंबईकर जे आहेत एकदम खुश आहेत असं दिसून येत आहे. चित्र जगदीश. दरम्यान शुभम, तुम्ही दुपारपासून ही संपूर्ण प्रचार फेरीतील वातावरण कव्हर करताय. काय वैशिष्ट्य आहे दुपारपासून या संपूर्ण प्रचार फेरीसाठी? काय क्लुप्त्या मुंबईकरांनी योजलेल्या आहेत? अर्थातच बघायला गेलं तर मुंबईकरांनी या संध्याकाळची आतुरतेने वाट बघितली आहे. काल दुपारपासूनच बातम्या सर्वता प्रसारित झाल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि मागील 24 तासांपासून मुंबईकरांनी पूर्ण जी त्यांची जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी जी इच्छा आहे ती दाबून ठेवली होती. आणि आता जे आहे अस्तित्वात सर्व होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक आणि अगदी काही मीटरच्या अंतरावरूनच मोदी यांची झलक पाहायला मिळते. अगदी 5 मीटरचं अंतर आहे बॅरिगेटिंगचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ताफा जात आहे त्यामधलं. जगदीश जी, मात्र शुभम, आपण दुपारपासून बघितलं ढोल ताशांचा गजर आपल्याला बघायला मिळाला. मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांकडून काय काय करण्यात आलेली तयारी? अर्थातच बघायला गेलं तर सर्वात आधी म्हणजे हा जो रस्ता आहे ज्या रस्ता एलबीएस मार्ग आहे आणि ज्याचा जो शेवट होणार आहे 2.5 किलोमीटरचा हा पूर्ण रस्ता जो आहे दोन्ही साईडनी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. भगवमय झालेलं आहे. नागरिक जे आहेत तयार होऊन आलेले आहेत. सोबतच बघायला गेलं तर वेगवेगळी वेशभूषा केलेले मुंबईकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून आले होते. ढोल ताशा पथक आहेत, कोळी बांधव होते. सर्व समाजाचे लोक जे आहेत तो त्यांचा सपोर्ट जो आहे महायुतीच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदीला यांच्यासाठी दिसून येत आहे. जगदीश आपल्याला. जी शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा. तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झालेली आहे आणि प्रचार फेरी सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली आणि या प्रचार फेरीला सुरुवात झाल्यापासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुंबईकरांचा दिसतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमा झालेले आहेत.
उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मिळावी यासाठी हे नागरिक आपल्याला दिसत आहेत. तर केवळ भाजपाचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही दृश्य आपण पाहतोय. मोठी गर्दी आहे. महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. महिला सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले. दुपारपासून आपण या संदर्भातील बातम्या कव्हर करतोय तेव्हापासून आपण पाहतोय. दुपारपासूनच भर उन्हात महिलांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय. महिला मोठ्या संख्येनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघायला मिळावी, जवळून त्यांना बघता यावं यासाठी या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्यात. तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा, मुंबईकर सुद्धा मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळून त्यांना बघता यावं, एक झलक त्यांची दिसावी यासाठी हे नागरिक उपस्थित आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी सर्वसामान्य नागरिकांची दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली. 10 ते 15 मिनिटं झालीत प्रचार फेरी सुरू होऊन, मात्र नागरिकांचा उत्साह क्षणाला वाढत चाललाय. काही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपण हे दृश्य फलक सुद्धा पाहतोय, त्यावर वेगवेगळे मेसेज हे आहेत. आणि ही गर्दी आपण पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उपस्थित आहेत. घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व अशी ही प्रचार फेरी आहे. पश्चिम मधून सुरुवात झाली प्रचार फेरीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उपस्थित आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झाली तिथली दृश्य, आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत त्यासाठी जमलेले नागरिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी एक गर्दी नागरिकांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील, मुंबईतील ही पहिलीच प्रचार फेरी आहे, त्यामुळं त्यांना जवळून बघता यावं यासाठी ही मोठी गर्दी झाली आहे. याआधी महाराष्ट्र सोडून इतर उत्तर भारत असेल किंवा गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरी झालेली आहे, रोड शो झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात ही पहिलीच प्रचार फेरी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात बघता यावं, जवळून बघता यावं यासाठी ही मोठी गर्दी मुंबईकरांनी केलेली आहे. त्यातच 5व्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि या 5व्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. त्यामुळं मुंबईतील 6ही मतदारसंघात याचा परिणाम हा जाणवणार आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू आहे आणि त्यांची एक झलक बघता यावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्यांना बघता यावं यासाठी त्यांची प्रतीक्षा करताना ही दुसऱ्या विंडोमधील आपण दृश्य पाहतोय. मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी हे नागरिक जमलेत. तर हे थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झालेली आहे आणि त्यांना जवळून बघता यावं यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत. तर यामध्ये महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय आहे. दुपारपासूनच आपण पाहतोय मोठ्या संख्येनं महिला या प्रचार फेरीत सहभागी झाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता यावं यासाठी महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीत सहभागी झाल्यात, रस्त्यावर उतरल्यात. त्यामुळं घाटकोपरमध्ये ही प्रचार फेरी सुरू आहे, मात्र संपूर्ण मुंबईमध्ये मोदीमय वातावरण झालंय. मोदींची झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. एकीकडे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू आहे. या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत. सोबतच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उमेदवार मिहिर कोटेच्या सुद्धा उपस्थित आहेत, सहभागी झालेत. आपली प्रतिनिधी सायली आपल्यासोबत जोडलेली आहे. सायली, कशा प्रकारचं वातावरण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झाली आहे. जी जगदीश, आपण पाहतोय की सर्वत्र म्हणजे मुंबईमध्ये रोड शो साठी पंतप्रधान मोदी यांनी घाटकोपर हे ठिकाण निवडलं आणि अगदी सकाळपासूनच अगदी दिवसभर उन्हातानात सगळेच जण मोदी दिसणार, मोदी येणार याचीच वाट पाहत होते आणि मोदींच्या एकाच झलकेसाठी, एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरले होते. प्रत्येक वेळेला आपण राजकारणाच्या बाबतीत जेव्हा
निवडणुकांची वेळ येते तेव्हा या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आपण गेल्या 4 टप्प्यांमध्ये आणि आता 5व्या टप्प्यात सुद्धा प्रचार सभा पाहिल्या. पण या प्रचार सभांपेक्षा जनतेत स्वतः मोदी उतरून जनसंवाद साधतात आणि हा जनसंवाद नक्कीच परिणामकारक ठरताना दिसतोय. जगदीश, सायली, मात्र आपण दृश्यात पाहतोय मोठ्या संख्येनं महिला वर्ग आपल्याला दिसतोय, महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसतोय. जी, आपण दिवसभर पाहतोय की आपल्याकडे दिवसभर बातम्याही येतात की महिला वर्ग हा प्रचंड उत्सुकतेने मोदींना पाहण्यासाठी, मोदींना भेटण्यासाठी आतुरला आहे. मोदी येणार आणि मोदी त्यांच्या सोबत संबोधन करणार, त्यांना संबोधित करणार, यासाठी प्रत्येक जण तिथे उपस्थित आहे. आणि महिला वर्गात मोदींची एक वेगळीच क्रेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. जी, धन्यवाद सायली दिलेल्या या माहितीबद्दल. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सर जोडलेले आहेत. मुळे सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झालेली आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या प्रचार फेरीसाठी. राजकीय याचा अर्थ आपण कसा काढताय? 5व्या टप्प्यातील मतदान समोर आहे. मुंबईतलं 20 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कल्याण अशा मतदारसंघातली निवडणूक मतदान आहे. त्या पार्श्वभूमीवर ही होणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रातला हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे हो, आणि त्यामुळे स्वाभाविकच शेवटच्या टप्प्याकरता जोर लावणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने म्हणजे 2014, 2019 आणि 2024 देशभरात अधिकाधिक ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. एक पंतप्रधान म्हणून, आपला पक्ष म्हणून जिथे जिथे युतीत आहेत म्हणजे महाराष्ट्राचा महायुती, त्याला मिळणारा प्रतिसाद कसा आहे त्याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करतायत. आणि आपण बघितलं असेल तर जाहीर सभेच्या व्यतिरिक्त जिथे जिथे रोड शो झालेले आहेत त्या प्रकारचं जे मतदारांना अभिवादन करण्याचा उपक्रम त्यांनी केलेला आहे, त्यात काही ना काही वेगळेपण निश्चित आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एखाद्या मुलीच्या चित्रावर सही करणं, एखाद्या अंध लहान मुलीशी संवाद करणं, अशा अनेक ठिकाणी त्यांनी उपक्रम केलेले आहेत. मला असं वाटतं की निवडणुकीच्या धामधुमीत जाणीवपूर्वक अशा प्रकारे मतदानाची होणारा कनेक्ट हा निश्चित प्रतिसाद वाढवणारा असतो, त्याचा मतदानावर सकारात्मक परिणाम होतो. आणि हा केवळ जिथे निवडणूक आहे किंवा त्या विशिष्ट एका पुरत्या मर्यादा संख्याबद्ध राहत नाही, तर हा देशभरात मेसेज जातो की देशाचा पंतप्रधान किंवा एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता ज्यावेळी निवडणूक लढवतोय, ज्यावेळी मत मागतोय, तर तो सर्व प्रकारचे प्रयत्न निवडणूक जिंकण्याकरता जे जे काही करायला लागतं, एक कार्यकर्ता म्हणून, एक नेता म्हणून तो करतोय. याच्यामुळे कार्यकर्त्यांचंही बळ वाढतं, त्यांचाही उत्साह वाढतो आणि स्वाभाविकच मतदारांना आपल्याशी आपल्या पंतप्रधानाचा कनेक्ट आहे त्याचा एक आनंद मिळतो. त्याचा सगळ्याचा परिणाम मतदानावर होत असतो. जी, मात्र मुळे सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील, मुंबईतील हा पहिलाच रोड शो आहे, पहिलीच प्रचार फेरी आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, आपण दृश्यामध्ये पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक सुद्धा उपस्थित आहेत. मुंबईतील 6 तसंच ठाणे, नाशिक या मतदारसंघावर याचा परिणाम सुद्धा सकारात्मक होताना दिसतोय आणि होणार सुद्धा आहे अशी सुद्धा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र प्रश्न असा आहे की विरोधकांकडून मात्र यावर टीका सुद्धा केली जाते की यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर उतरावं लागले कारण त्यांना त्यांचं उमेदवारांचं पराभव दिसतोय, अशी सुद्धा टीका विरोधकांकडून होताना दिसते. ते बघा, विरोधकांची भूमिका ह्याच्यापेक्षा काही फार वेगळी नसणार, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण आपल्या वृत्तवाहिनीवर हैदराबाद महानगरपालिकेच्याही निवडणुकीचं विश्लेषण केलं होतं आणि त्यावेळी सुद्धा हाच मुद्दा चर्चेत आला होता की देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे त्यावेळी अमित शहा देशाचे गृहमंत्री प्रचार करायला हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता गेले होते. तर मुद्दा परत तोच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा भारतीय जनता पार्टीचे कोणीही अन्य नेते असो, प्रत्येक निवडणूक गंभीरपणे घेतली पाहिजे आणि प्रत्येक निवडणूक ही मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी म्हणून पाहिली पाहिजे. हा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्याचा परिणाम आज भारतीय जनता पार्टीने हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवेसी यांच्यापुढे आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे जे सगळं काही घडतं ते एका ह्याच्यात होत नसतं, तर सातत्याने हे करण्याचा उपयोग असतो. आणि हे तर स्वाभाविक आहे की कुठलीही निवडणूक म्हणजे जसं क्रिकेटमध्ये असं म्हणतात की प्रत्येक सामना, प्रत्येक बॉल नवीन असतो, फलंदाज कितीही कसलेला असला तरी त्याच भूमिकेतनं नरेंद्र मोदी या सगळ्या निवडणुकीच्या अभियानाकडे बघतायत आणि निवडणूक जेवढ्या टप्प्यात आहे, एकेका टप्प्यात जिथे जिथे मतदारसंघाच्या तारखा जवळ येत आहेत त्यानुसार त्यांनी त्यांच्या प्रचाराचं नियोजन केले होते. जी, मुळे सर, मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रचार फेरी याकडे आपण कसं पाहताय?
आणि नेमकं घाटकोपरची निवड केलेली आहे. घाटकोपरमध्ये मोठ्या संख्येनं गुजराती बहुल सुद्धा मतदारसंघ आहे आणि लोक राहत आहेत. असं आहे की साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या ज्यावेळी झालेल्या आहेत त्याच्यावेळी प्रत्येक वेळी हा मुद्दा आणला गेलेला आहे आणि मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा झालेला आहे. एकीकडे आपण मुंबई स्पिरिट म्हणतो, म्हणजे मग महापूर एवढा मुंबईत आला, मुंबईत बॉम्बस्फोट घडले तरी लोक एकत्र राहिली, एकमेकांना मदत केली असं म्हणतो. एवढी मोठी करोनाची लाट आली होती त्यातही लोकांनी एकमेकांना सांभाळून घेतलं असं म्हणतो. मात्र ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी ही मराठी आणि अमराठी वाद उफाळून काढला जातो. हे एकूण ते मतपेटीच्या दृष्टिकोनातनं भाषांकडे बघण्याचं आहे आणि भाषा भगिनी याच्याऐवजी भाषांचा दुस्वास करण्याची जी वृत्ती आहे ती मला असं वाटतं घातक आहे. असं नाहीये की ज्या भागात मोदी फिरतायत किंवा मोदींचा आता रोड चालू आहे तिथे फक्त अमुकच एका भाषेचे बांधव त्यांना भेटायला आलेले आहेत किंवा मतदार भेटायला, असं काही चित्र नाहीये. मुळातच मुंबई ही खूप मोठी आहे, मराठी आहेत, अन्य भाषिक आहेत आणि त्यांच्या एकत्र असण्याचा आणि एकत्र ज्ञानाचे पुरावे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे एखाद्या अशा घटनेवरनं की जसं म्हटलं तर राजकीय पक्षाचं हे काम आहे, आपल्या विरोधकावर कुरघोडी करायची असेल तर भाषा, पंथ, धर्म याचा जे आधार घेण्याचं प्रमाण वाढलंय आणि ते एका मर्यादेपर्यंत होतं ते पण ठीक होतं. पण यातनं एक ज्या प्रकारची एक विकृती येते, देवेश्य भावना निर्माण केली जाते. आपण निवडणुकांच्या नंतरच्या समाजाचा विचार केला पाहिजे की आपण एक ती सौहार्दतेची वीण आहे ती कुठेतरी उसवली जात नाही ना, याकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे मोदी आले म्हणजे ते फक्त अमराठी बांधवांना भेटणार किंवा घाटकोपर हे फक्त गुजराती बहुल आहे म्हणून ते तिथे आले असं मानण्याचं काही कारण नाही. आपण सगळेजण मुंबईत ओळखतो, मुंबईचं भूगोल सगळेजण जाणतात, त्यामुळे सगळीकडे सगळेजण राहतात आणि त्याचं म्हणून एक मुंबईचं एक असं एक स्पिरिट आहे आणि त्या मुंबई स्पिरिटचं दर्शन आजच्या या रोड शो मध्ये आपल्याला बघायला मिळेल. जी मकरंद मुळे सर, धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तर आपल्या जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे, पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या निमित्तानं लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी घाटकोपरमध्ये केली होती. एक नजर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघण्याच्यासाठी तुम्ही पोहोचलात, क्या भावना थी, कैसे लग रहा था? जब से मालूम पड़ा कि मोदी जी आने वाले हैं, वो भी हमारे कल्पतरू से होके निकलने वाले हैं, तो कितने दिन से उत्साह था कि मोदी जी को हमको देखना है और एक झलक आज उनको देखने के लिए मिली. हम कब से खड़े हैं यहाँ पे, 4 घंटे से यहाँ पे खड़े हैं, उनका वेट करें. बहुत अच्छा लगा हमको मोदी जी को देख के और मोदी जी विजयी बने, वापस प्राइम मिनिस्टर बने, हम सबकी यही इच्छा है. ऐसी क्या बात है कि मोदी जी को देखने के लिए आप तरस जाती हैं? बस देखना ही था उनको, देखने के लिए तो इतने 3 घंटे से हम लोग खड़े हैं और वो तो है ही है सबके फेवरेट, जो इसके लिए देखने तो आना ही था हम लोग. आंखों में पानी क्यों आ गया? बस पता नहीं क्या ऊर्जा उनका पॉजिटिव है, उनका खुशी अलग ही है, उनका ऑरा अलग है. तर इथे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. महिला वर्ग मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीत सहभागी झालाय. ही दृश्य आपण पाहतोय. लहान मुलांना घेऊन सुद्धा महिला वर्ग, नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघायला मिळावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी या प्रचार फेरीत सहभागी झालेत आणि महायुतीकडून मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. मुंबईतील 6 मतदारसंघात आता 5व्या टप्प्यात मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या प्रचार फेरीचा परिणाम हा नक्की होताना दिसतोय. या प्रचार फेरीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील, मुंबईतील ही पहिलीच प्रचार फेरी आहे, पहिलाच रोड शो आहे आणि याला आपण दृश्यात पाहतोय. उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत. मनोज, कशा प्रकारचा उत्साह आहे? दृश्यात तर आपण कमालीचा उत्साह पाहतोय. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेले आहेत. नक्कीच जगदीश, आपण पाहिजे तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहिजे तर सर्वत्र ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत आहेत, तसेच रोड शो करत आहेत आणि पहिल्यांदाच आपण पाहिजे तर मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो होत आहे आणि आपण पाहिजे तर यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे आणि आपण पाहिजे तर या
रोड शो मध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतील तसेच लहानांपासून जे मुलं आहेत ते देखील या रोड शो मध्ये सामील झालेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये या रोड शो मध्ये सर्वात जास्त महिलांचा समावेश आहे आणि ते पण लहान मुलांना घेऊन महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी एकच घोषणा होते, अबकी बार 400 पार मोदी सरकार हीच घोषणा होते आणि सर्वत्र आपण बघितलं जे राम मंदिर झालेलं आहे त्याचं जयघोष होत आहे आणि आपण बघितलं पहिल्यांदाच नरेंद्र मोदी या पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी हे रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं होत आहे। जे उमेदवार आहेत आपले महाराष्ट्र मुंबईतले त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडनं हा रोड शो होत आहे आणि आपण बघितलं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन नरेंद्र मोदी यांच्याकडनं केलं जात आहे आणि आपण बघितलं यामध्ये आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील सहभागी झालेले आहेत आणि आपण बघितलं तर जे मिहीर कोटेचे आहेत ते देखील या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण बघितलं सर्वत्र ठिकाणी आजकाल जय श्रीराम तसेच अबकी बार 400 पारचा नारा सर्व नागरिकांकडनं मिळत आहे तसेच कार्यकर्त्यांकडनं मिळत आहे आणि मोठा प्रतिसाद जसं काय आपण बघितलं दिवाळी साजरी केली जाते या ठिकाणी असा पूर्ण जनसागर आहे जो समुद्र आपला कसा अथांग आहे त्याप्रमाणे संपूर्ण जनसागर हा लोटलेला आहे। जगदीश मात्र मनोज, या प्रचार फेरीच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जात आहे। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर मोठं शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडनं केलं जात आहे। आपण बघितलं तर आता पाचव्या टप्प्यातील शेवटचं मतदान हे आता काही दिवसांवरती आहे। 20 मे रोजी हे मतदान होणार आहे आणि या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन आपण बघितलं महायुतीकडनं केलं जात आहे। पहिल्यांदाच मुंबईमध्ये पंतप्रधान यांच्याकडे रोड शो केला जात आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी सहभागी आहेत आणि आपण बघितलं तर जे उमेदवार आहेत म्हणजे ईशान्य मुंबईचे मिहीर कोटेचे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही संपूर्ण रॅली घाटकोपर येथे सुरू होऊन आणि आपण बघितलं ज्या ठिकाणी पहिल्यांदाच नरेंद्र मोदी जसे घाटकोपर मध्ये आले त्याप्रमाणे नरेंद्र मोदीच्या नावांनी पूर्ण जयघोष या ठिकाणी झाला आणि आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि आपल्या रोड शोला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत गुलाबाच्या त्या संपूर्ण नरेंद्र मोदी यांच्यावरती वर्षाव झालेला आहे आणि आपण बघितलं संपूर्ण ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नावांची जयघोष होत आहे। जगदीश मात्र मनोज, या प्रचार फेरीबाबतच्या आत्ताच्या अपडेट काय आहेत? प्रचार फेरी आता नेमकी कुठे पोहोचली आहे, किती वेळापूर्वी सुरू झाली आणि अजून किती वेळ लागेल? नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर सायंकाळी 7 वाजता ही प्रचार फेरीला सुरुवात झालेली आहे। नरेंद्र मोदी 7 वाजता येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर ही प्रचार फेरीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर आता ही जी प्रचार फेरी आहे ती पुढे सरकत गेलेली आहे आणि आपण बघितलं तर प्रचार फेरी आता जे पोलिसांचं एक माध्यम आहे त्या ठिकाणी ती पोहोचलेली आहे आणि आता आपण अजून एक तास या प्रचार फेरीला पूर्ण होण्यासाठी लागणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही प्रचार फेरी आता म्हणजे थोडा एक पाऊण तासामध्ये पोहोचेल अशी शक्यता वाटत आहे। जी, धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल। तर ही लाईव्ह दृश्य आपण थेट दृश्य जय महाराष्ट्रावर पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईमध्ये पहिल्यांदाच ही प्रचार फेरी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता यावं यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली आहे। हातात वेगवेगळे मेसेज असणारे फलक घेतलेले आहेत। मोठ्या संख्येनं महिला वर्ग या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालाय। थेट दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं नागरिक या प्रचार फेरीत सहभागी झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी ही गर्दी झाली आहे आणि या प्रचार फेरीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जात आहे। मुंबईतील 6 मतदारसंघात याचा सकारात्मक परिणाम व्हावा ही महायुतीची अपेक्षा आणि त्यासाठी या प्रचार फेरीचं भव्य दिव्य असं आयोजन केलंय। 5व्या टप्प्यातील मतदान हे पार पडणार आहे। 5व्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे आणि या प्रचार फेरीच्या माध्यमातून मोदीमय वातावरण हे संपूर्ण मुंबईमध्ये झालंय। राज्यामध्ये 5व्या टप्प्यातील मतदान होणार आहे। मुंबईतील 6 मतदारसंघ आहेत, सोबतच मुंबईच्या आजूबाजूचे ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक हे सुद्धा मतदारसंघ येत आहेत। सकाळपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होत्या। नाशिकमध्ये सभा पार पडली, कल्याणमध्ये सभा पार पडली आणि आता मुंबईमध्ये हा रोड शो होतोय, प्रचार फेरी सुरू आहे। या प्रचार फेरीमध्ये दुपारपासूनच भर उन्हात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी भर उन्हात दुपारपासूनच
नागरिकांची गर्दी आपण बघितली, आपल्या प्रतिनिधींनी ही गर्दी सुद्धा दाखवली आणि विशेष म्हणजे या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता यावं यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा या प्रचार फेरीत सहभागी झालेत। घाटकोपर पश्चिम येथून ही प्रचार फेरी सुरू झालेली आहे। घाटकोपर पूर्व या ठिकाणी ही प्रचार फेरी संपेल। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व या पूर्ण रस्त्यामध्ये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे। सोबतच या प्रचार फेरीच्या रस्त्यामध्ये आपण बघितलं काही वेळापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सुद्धा, फलक सुद्धा लावलेला दिसलाय। जोरदार असं शक्ती प्रदर्शन, वातावरण निर्मिती महायुतीकडून केली गेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही महत्त्वाचे भाजपाचे नेते हे उपस्थित आहेत। तरी दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत। केवळ भाजपाचे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा भर उन्हात दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी नागरिक हे जमलेले आहेत। यामध्ये खास करून महिला वर्ग यांची विशेष लक्षणीय अशी संख्या दिसते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत। अनिल, जगदीश, आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईमध्ये आज जो रोड शो होतोय, आपण बघतो त्याच रोड शोला जे नागरिकांचा जो प्रतिसाद आहे, नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान बालकं असतील किंवा जे वयोवृद्ध असतील, यांनी दुपारपासूनच इथे या घाटकोपर पश्चिम परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत होतं। आपण पाहायचं झालं तर आता नरेंद्र मोदीतून घाटकोपर पश्चिम येथून जो रोड शो आहे तो पुढे आता हललेला आहे। मात्र जी गर्दी आहे, जो सागर उसळलेला आहे, जनसागर उसळलेला आहे, तो अत्यंत एवढा खुश आहे की नरेंद्र मोदी त्यांना समोरून पाहण्याची संधी मिळाली आणि जे नागरिक आहेत त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतंय की अबकी बार 400 पारचा हा नारा जे नागरिक आहेत, नागरिक देताना आपल्याला पाहायला मिळतात। जगदीश, मात्र अनिल, तुम्ही दुपारपासूनच ही प्रचार फेरी कव्हर करताय, नागरिकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे, नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत? जगदीश, नक्कीच आपण ज्येष्ठ नागरिक असतील किंवा युवा पिढी असेल किंवा जे मध्यमवर्गीय असतील, यांच्या जे आपण आहेत त्यांची जे वक्तव्य आहे, जे बोलण्याचं वक्तव्य आहे की अबकी बार 400 पारचा हा नारा आहे नागरिक स्वतः देत आहेत आणि नागरिकांनी इथे अशी गर्दी केलेली म्हणजे की आपण जसं की कुठे जत्रेमध्ये जे खेळ, जो जत्रेसारखा जो प्रकार आहे, म्हणजे लोक कसलाच विचार न करता मोदींना पाहण्यासाठी म्हणजे अशी गर्दी करून ज्याची खुशी आहे ती खुशी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाली। जगदीश, आपण दृश्यात पाहतोय अनिल, अनेकांच्या हातामध्ये मोबाईल आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पहिल्यांदा इतक्या जवळून पाहतायत। कसा उत्साह आहे नागरिकांमध्ये, कशा प्रकारची महिलांचा सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग दिसतोय, कसा उत्साह आहे? जगदीश, आपण आतापर्यंत महिलांशी संवाद साधलेला आहे। लहान जे बालक आहेत, जे लहान बालक आहेत ते सुद्धा हातामध्ये मोबाईल घेऊन जे मोदीचे व्हिडिओज आहेत, शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचे व्हिडिओज आणि रॅली सुरू होतानाचे व्हिडिओ, इव्हन जे मोदींचा रथ आहे त्या रथाचे सुद्धा मोदी येण्याच्या अगोदर, नरेंद्र मोदी येण्याच्या अगोदर ते लहान बालक असतील किंवा युवक असतील किंवा महिला वर्ग, जास्तीत जास्त महिला वर्ग यांनी आपले जे मोबाईल आहेत, मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून त्यांचे रील्स बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात। जगदीश, धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू आहे आणि या प्रचार फेरीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुंबईकरांनी दिलाय। खास करून लक्षणीय गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येनं महिला वर्ग या प्रचार फेरीत सहभागी झालाय। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण आपल्या दृश्यात दिसत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा नागरिक दुपारपासूनच भर उन्हात या ठिकाणी पोहोचले आणि आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र दिसतोय। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। घाटकोपर पश्चिम येथून ही प्रचार फेरी सुरू झालेली आहे। घाटकोपर पूर्व या ठिकाणी या प्रचार फेरीचा समारोप होईल। मात्र या प्रचार फेरीमध्ये घाटकोपर पश्चिम ते पूर्व या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक हे उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच महाराष्ट्रातील मुंबईतील प्रचार फेरी आणि
त्यांना जवळून बघता यावं, त्यांची एक झलक बघता यावी यासाठी ही गर्दी झालेली दिसते. आणि विशेष म्हणजे या प्रचार फेरीत मोठ्या संख्येनं महिला वर्ग हा सहभागी झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांना अभिवादन करतायत. नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी यासाठी हे नागरिक दुपारपासूनच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता ही प्रत्यक्षात लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर, इतक्या जवळून बघितल्यानंतर या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा दिसतोय. घाटकोपर पश्चिमेतून या प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे आणि राजकीय दृष्ट्या ही प्रचार फेरी अतिशय महत्वाची आहे. कारण 5व्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात होणार आहे आणि यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे. सोबतच मुंबईच्या बाजूचे ठाणे, कल्याण, भिवंडी आणि नाशिक या मतदारसंघाचा सुद्धा समावेश होतोय. दिंडोरी सुद्धा येते आणि या सगळ्या मतदारसंघात महायुतीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तर संपूर्ण मुंबईमध्ये हे मोदीमय वातावरण झालंय. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत. या नागरिकांसोबत संवाद साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघितल्यानंतर, त्यांची झलक बघितल्यानंतर नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत हे समजून घेतलंय आपले संपादक प्रसाद काथेसर यांनी. बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं जमलेल्या लोकांपैकी जो महिलांचा टक्का आहे तो लक्षवेधी आहे. आपल्यासोबत त्यातल्या काही जणी आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की का आला होता तिथं. आम्ही मोदीजींना पाहायला आलोय. काय कारण आहे बघण्याचं. मोदीजी सारखा कोणीच नाही, आजपर्यंत कुठलंच पंतप्रधान झालेलं नाहीये. कारण महिलांना पण खूप त्यांनी प्राधान्य दिले. आज महिलांना तुम्ही बचत गट असू द्या, काही असू द्या, खूप महिलांना त्यांनी हे केले. ह्या अगोदर कुठल्याच पंतप्रधानांनी आम्हाला एवढं महिलांना अधिकार दिलाच नव्हते जे आज आम्हाला मोदींनी अधिकार दिलेत. त्यामुळे आम्ही मोदीसाठी आले आणि एवढ्या वर्षांनी रामाचं मंदिर बांधले, आमच्या मोदींनी बांधले. त्यासाठी मोदीसाठीच आम्ही आले. अबकी बार 400 पार, मोदी सरकार बार बार. तुम्हाला वाटतंय 400 पार होतील. हो, नक्की होतील आणि ही अपेक्षा आम्हाला आहे आणि ही अपेक्षा आमची पूर्णपणे होणार आहे. कारण की आम्ही ही संख्या बघतोय जी मोदीजींसाठी जे इतके लोक गोळा झाले ते का कारणामुळे. त्याचं एकच कारण आहे की मोदीजी काही ना काही त्यांना सुविधा त्यांना देत आहेत. महिला म्हणून काय आकर्षण आहे मोदींच्या बाबतीतलं. महिलांना सर्वात जास्त चर्चेमध्ये मोदी असतात, त्यावेळेला आवडतं महिलांना, त्यांना बघायला आवडतं. काय कारण असतात. कारण की महिलांना त्यांना बघायला आवडतं याचं कारण हे आहे की त्यांनी महिलांसाठी खूप आरक्षणं काढलेत. म्हणजे आमच्या महिला बचत गटमध्ये आतापर्यंत आम्हाला ज्या सुविधा नव्हत्या त्या सुविधा आम्हाला मिळाल्या मोदीजींकडून. परत आम्हाला खूप सारे असे मुद्रा लोन जे आम्हाला शक्य नव्हतं काही गोष्टीमुळे, पण आता मोदींजीमुळे आम्हाला लोन वगैरे सुद्धा मिळत आहेत. बरोबर. हां, दवाखाना वगैरे पण आम्हाला तिथे आता आमचे शिंदे साहेब पण आहेत. बरोबर. आपला दवाखाना जो चालू झाला आहे, जे एकच आपण युतीमध्ये असल्यामुळे आपण सगळ्यांचे हे करू शकतो. आपल्या शिंदे साहेबांनी पण आपला दवाखाना म्हणून एक ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये सुखसुविधा भरपूर दिलेल्या आहेत ज्या आतापर्यंत मिळाल्या नव्हत्या. आता आपण मुंबईच्या बाबतीत जर बोललो तर मुंबईमध्ये मराठी गुजराती भांडण लावायचा प्रयत्न होतो. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्याकडून तसे प्रयत्न होतात. मराठी माणूस काय विचार करतो आणि मोदींच्या समोर हे वाद टिकतात का. असं तर काहीच नाही वाटत मला. आपण सर्व एक समान आहोत आणि मोदीजी करतायत ते सर्वांसाठीच करतायत. त्यामध्ये सगळ्याच महिला असतात. मोदीजींनी कधी भेदभाव केलेला नाहीये. सगळ्या महिलांना एकसारखं समजून त्यांनी आज महिलांना जे सक्षम आणि जे महिलांसाठी लेडीज फर्स्ट ज्याला म्हणतात ते आज कळाले आम्हाला. का तर मोदींमुळे. जे मोदी करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. म्हणून अबकी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार. यांना विश्वास आहे की अबकी बार 400 पार. नाकात नथ वगैरे घालून फार नटून सजून आला आहेत, सुंदर दिसताय तुम्ही. मला आपण सांगा, ज्या वेळेला मोदी मुंबईत येतात तेव्हा मुंबईकर त्यांच्याकडे काय मागतो. महिला म्हणून काय मागणं असतं. मुंबईत येतात म्हटल्यावर मुंबईमध्ये जे आपले सोय नाही ती सोय तर मोदीजींनी करूनच दिली आणि भरपूर मेट्रोची म्हणा, परत आपल्या रस्त्यांची कामं जे पद्धतीने त्यांना करायचे ते फास्टॅगवर त्यांनी केलेलीच आहे. आणि काय मोदी बद्दल म्हणायचं तर आमच्या घाटकोपराचं आज नशीब चमकलंय. ते या निमित्ताने एक आणखीन मुद्दा असा उपस्थित करतो. समोर काँग्रेसची आघाडी आहे. काँग्रेसच्या आघाडीचं भवितव्य काय. राहुल गांधी की नरेंद्र मोदी.
नरेंद्र मोदी अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, हेच असणार आणि हेच होणार आहे. याच्या पलीकडेही हेच होणार आहे, बाकी कोणी नसणार आहे. धन्यवाद. या सगळ्या प्रतिक्रियांच्यासाठी घाटकोपरमध्ये जमलेल्या महिलांच्या या प्रतिक्रिया होत्या. अर्थात हे सगळेजण मोदींचे भक्त आहेत म्हणायला काही हरकत नाही, पण त्यांच्यातल्या आलेल्या भावना लक्षात घ्यायला हव्या, त्या नोंदवून घ्यायला हव्या. कॅमेरामन श्रीनिवास यांच्यासह मी प्रसाद काथे, घाटकोपरहून. जय महाराष्ट्र न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीसाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत. अनेकांनी त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता आलं म्हणून त्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केलाय. घाटकोपर पश्चिम येथून ही प्रचार फेरी सुरू झालेली आहे आणि ही गर्दी आपण पाहतोय. क्षणाक्षणाला गर्दी वाढत चालली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत. हातात मोबाईल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न इथले नागरिक करतायत. तर प्रचंड असा हा उत्साह आहे प्रचार फेरीसाठी. नागरिकांमध्ये उत्साह दिसतोय, आनंद दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघितल्यानंतर मात्र या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा दिसतोय. अनेकांनी तशा भावना सुद्धा व्यक्त केल्यात. ही गर्दी आपण पाहतोय. क्षणाक्षणाला गर्दी ही वाढत चालली आहे. घाटकोपर पश्चिम येथून ही प्रचार फेरी सुरू झालेली आहे आणि घाटकोपर पूर्व या ठिकाणी प्रचार फेरी जातीय आणि जसजशी ही घाटकोपर पूर्व याकडे प्रचार फेरी निघतीये तसतशी आपण दृश्य पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसतशी क्षणाक्षणाला गर्दी वाढताना दिसतेय. पोलिसांकडून सुद्धा योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतलेली आपण दृश्यात सुद्धा पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स केले, त्याच्या बाजूला पोलीस सुद्धा आहेत आणि त्यानंतर मात्र नागरिकांचा हा जनसागर आपल्याला दिसतोय. वेगवेगळ्या वेशभूषा करत नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत स्वागत केलंय. या प्रचार फेरीमध्ये सुद्धा आपल्याला नागरिक वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये दिसत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत स्वागत केलं जात आहे. त्यांचं अभिवादन स्वीकारलं जात आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य नागरिकांना अभिवादन करतात आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्यांचं अभिवादन स्वीकारतायत. महिलांची मोठी गर्दी या प्रचार फेरीत दिसते. मोठा सहभाग हा दिसतोय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी महिलांनी सुद्धा प्रचंड गर्दी दुपारपासूनच केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि ही प्रचार फेरी आता हळूहळू घाटकोपर पूर्वकडे सरकते आणि तसतशी गर्दी मात्र आणखीनच वाढत चालली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. फुलांचा वर्षाव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. तर ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुरू आहे. त्या सभेवर आपलं लक्ष असेल. ही दृश्य आपण मुंबईतील पाहतोय. आता मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी आणि यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत. शुभम, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. नागरिकांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? अगदी बरोबर जगदीश. बघायला गेलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वो जो आहे तो माझ्या ठिकाणी पर्यंत पोहोचलेला आहे. ज्या ठिकाणी मी आहे तिकडे आलेला आहे कॉन्वो. त्यांची पायलट गाडी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी काही मीटरवर आहेत माझ्यापासून आणि बघायला गेलं तर माझ्या पॉइंट पासून पुढील 500 मीटर अंतरावर जो आहे हा रोड शो आहे तो संपणार आहे. अर्थातच बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील 10 वर्षांपासूनची केलेली सर्व देशासाठी जी कामे असतील आणि भारतातील नागरिकांसाठी त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी आपण बघू शकतो की अगदी तर शुभम, तुमचा आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुमच्याकडे येईनच. तर ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी आणि आता समारोपाच्या ठिकाणी ही प्रचार फेरी थोड्याच वेळात पोहोचणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी आपल्याला दिसते. महिला वर्ग मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता यावं यासाठी दुपारपासूनच मोठ्या संख्येनं महिला वर्ग तसंच तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीत सहभागी झालेत. महायुतीकडून मात्र मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलंय.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहायला जागा सुद्धा नाही, इतकी गर्दी झाली. त्यामुळे अनेक नागरिक त्यांच्या घराच्या टेरेसवर, घराच्या बाल्कनीत, खिडकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी त्यांनी गर्दी केली आहे. तर ही थेट लाईव्ह दृश्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुरू झाली आणि आता थोड्याच वेळात घाटकोपर पूर्व या ठिकाणी या प्रचार फेरीचा समारोप होईल. मात्र प्रचार फेरी सुरू झाल्यापासूनच या प्रचार फेरीमध्ये क्षणाक्षणाला प्रचंड गर्दी नागरिकांची आपल्याला दिसली. दुपारपासूनच या प्रचार फेरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघता यावं, जवळून बघता यावं यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुपारपासूनच भर उन्हात नागरिकांची प्रचंड गर्दी होती आणि त्यानंतर ती गर्दी आणखीनच वाढलेली दिसली आहे. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रचार फेरी आणि आता ही प्रचार फेरी समारोपाच्या दिशेने जाते. मात्र या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी ही आपण पाहतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. उभं राहायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतींच्या टेरेसवर, बाल्कनीमधून, खिडकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचं अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत, त्यांची एक झलक बघताना दिसत आहेत. तर ही थेट लाईव्ह दृश्य फक्त आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी घाटकोपर पूर्वकडे आता येते, थोड्याच वेळात समारोपाच्या ठिकाणी पोहोचेल. मात्र मोदींच्या प्रचार फेरीला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघता यावी, त्यांना जवळून बघता यावं यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली आहे. दुपारपासूनच ही गर्दी आपल्याला बघायला मिळाली. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, सोबतच महिलांची लक्षणीय गर्दी या प्रचार फेरीत आपल्याला दिसली. महायुतीकडून मात्र जोरदार शक्ती